ओके, डी डी एल म्हणजे डेटा डेफिनेशन, डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, या DDL मध्ये येतं अल्टर, जसं सांगितलं मी. त्याच्यानंतर आहे मॉडिफाय. ओके, आता अल्टर आपण बघितलेलंच, सॉरी, अल्टर नाही बघितलं आपण, क्रिएट. ओके, क्रिएट नंतर येतं अल्टर. ठीक आहे, तर अल्टर बघायचं आहे आपल्याला. ओके, तर अल्टर काय काम करतं? क्रिएट आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, क्रिएट काय करतं? क्रिएट इज यूज टू क्रिएट टेबल अँड डेटाबेस. ओके, डेटाबेसेस. ओके, त्यानंतर आहे इथे अल्टर. ओके, आता अल्टरचं काय काम आहे? यूज टू मॉडिफाय, यूज, अल्टर इज यूज टू मॉडिफाय, is used to modify existing table. Okay, structure, टेबल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो, त्याच्यानंतर चेंज करू शकतो कॉलम मध्ये, अँड चेंज इन कॉलम. ओके, कॉलम मध्ये चेंज करू शकतो. ओके, जसं की आपण आता पहिल्यांदा समजा आपल्या पहिल्या वेळेस आपण जेव्हा डेटाबेस बनवला, ठीक आहे, त्यावेळेस आपल्या याचं नाव व्हॅरकॅर असेल 50, तर त्याला आपण 100 करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीनं. पहिले सर्वात अगोदर तर इथं टेबल बनावं लागेल. ठीक आहे, यूज इव्हिनिंग, यूज ओके, यूज इव्हिनिंग बॅच, सॉरी, यूज इव्हिनिंग बॅच. त्याच्यामध्ये करायचं आपल्याला क्रिएट. ओके, बघा, क्रिएट टेबलचं नाव घेऊया आपण, इथे घेऊया आपण इव्हिनिंग. ओके, इव्हिनिंग बॅचेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये घेतलं मी आय डी इंटिजर. ओके, त्यानंतर इथं घेतलं नेम घेतलं व्हॅरकॅर. इथं घेतलं मी 30 कॉमा आणि सब्जेक्ट घेतला. ओके, सब्जेक्ट घेतला आणि सब्जेक्ट पण घेतला आपण व्हॅरकॅर 18. ओके, आणि हा टेबल मी क्रिएट केला. ओके, टेबल क्रिएट झाला. आपल्याला काय करायचंय? अल्टर करायचंय. ओके, सो आपण इथे बघू शकतो की आपला टेबल कसा आहे, टेबलमध्ये काय फील्ड आहेत. तर आपण करू शकतो DESC आणि टेबलचं नाव, सो इव्हिनिंग बॅच, आणि याला आपण हिट केलं, तर असं आपल्याला इथं याच्यामधले आपल्याला फील्ड दिसतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर का इन्सर्ट केलं, आता याला इन्सर्ट तर करावंच लागणार आहे. ठीक आहे, सो इन्सर्ट इंटू टेबल.
इव्हिनिंग बॅच, त्याच्यामध्ये येतील आपले रेकॉर्ड्स, जसं की आय डी कॉमा नेम कॉमा आय डी कॉमा नेम कॉमा काय आहे इथे सब्जेक्ट. ओके, इथे येतील व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज येतील इथे काही. आय डी घेतली मी 1, कॉमा नेम घेतला मी अनिकेत, अनिकेत कॉमा सब्जेक्ट घेतला जावास्क्रिप्ट. याला हे केलं. काय सांगतो तो टेबल इव्हनिंग बॅच डज नॉट एक्झिस्ट, स्पेलिंग मध्ये मिस्टेक झाला. NIG आहे फक्त. इव्हनिंग बॅचेस. ओके, ठीक आहे, चला क्रिएट. आणि व्हॅल्यू जर गेट करायचे असतील सिलेक्ट फ्रॉम बॅचेस, बॅचेस. ओके, तर बघा इथे काय आहे, सध्या आय डी आहे, नेम आहे आणि सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता जर का आपण याला केलं DESC आणि केलं EV बॅचेस, ओके, तर इथे काय दिसतं बघा, डिफॉल्ट नल आहे, नल आहे, व्हॅरकॅर 30 आहे, व्हॅरकॅर 30 आहे. ओके, सब्जेक्ट व्हॅरकॅर. ओके, आता याला काय करायचं, आपल्याला अल्टर करायचं आहे. ठीक आहे, अल्टर करत असताना काय सांगितलं आपण, यूज टू मॉडिफाय एक्झिस्टिंग टेबल स्ट्रक्चर, ऍड डिलीट ऑर चेंज इन कॉलम. ओके, आपण कॉलम मध्ये चेंजेस करू शकतो. तर आपण करू शकतो अल्टर टेबल, टेबलचं नेम इव्हिनिंग बॅचेस. ओके, आणि त्याच्यामध्ये करू शकतो आपण ऍड, इथे आपण इव्हिनिंग बॅचेस ऍड करू शकतो, फीज ऍड करू शकतो आपण फीज, आणि इथे त्याला ठेवू शकतो फीज व्हॅर कॅर, करू शकतो आपण इथे व्हॅरकॅर करू शकतो, इंटिजर करू शकतो आपण. व्हॅरकॅर केलं मी इथे 30. ओके, झाला. टेबलमध्ये सांगते ते की फीज व्हॅरकॅर 30 ऍड झालेले आहे. ओके, आपण जर का इथे केला आता DSC बॅचेस. ओके, तर पहिल्यांदा आपण पहिल्या वेळेस आपल्याकडे नव्हतं, काय फीज नव्हतं, इथं कॉलम हा नव्हता फील्ड. ठीक आहे, हा फील्ड कॉलम नव्हता इथे फीजवाला, तो इथे आपण ऍड केला. म्हणजे आपल्या टेबलमध्ये आपण चेंजेस केले, ऍड केला त्याला. ठीक आहे, त्यानंतर आपण इथे त्याला मॉडीफाय पण करू शकतो. ठीक आहे, आता मॉडीफाय करायचं कसं झालं, अल्टर टेबल. ठीक आहे, टेबलचं नाव इव्हिनिंग बॅचेस. ओके, मॉडीफाय करायचं, मॉडीफाय, मॉडीफाय कशामध्ये करायचं, मॉडीफाय आपल्याला समजा नेम मध्ये करायचा. नेम व्हॅरकॅर किती, इथं 30 आहे सध्या. ओके, आपल्याला करायचं ते व्हॅरकॅर, इथं आपल्याला करायचं 100. ओके,
तर या पद्धतीने आपण करू शकतो, मॉडिफाय करू शकतो त्याला. परत आपल्याला आपण डीएससी केलं तर पहिले व्हॅरकॅर 30 होता, आता व्हॅरकॅर इथे 100 झालं. बघा इथे व्हॅरकॅर 100 केलेलं आहे मी, कशाचं, नेमचं, फक्त नेमचंच इथे व्हॅरकॅर 100 झालेलं दिसेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ड्रॉप. ठीक आहे. आता या अगोदर, ड्रॉपच्या अगोदर आपण काय करू शकतो, ड्रॉप करू शकतो टेबल. ठीक आहे. आपण आपल्याकडे इव्हिनिंग बॅचमध्ये किती टेबल्स आहे बघूया. ईएमपी आहे, ईएमपी 1 आहे. ठीक आहे. आता इथे बघा टेबल्समध्ये, बघा इथे इकडे लेफ्ट साईडला ईएमपी आहे, ईएमपी 1 आहे, स्टुडंट एक्युअल आहे आणि स्टुडंट्स आहे. ओके. ठीक आहे. आपण जर का इथे गेलो आणि याला केलं अल्टर टेबल, अल्टर टेबल, आणि याला केलं ड्रॉप, नाही टेबलचं नाव ईएमपी, ईएमपी ड्रॉप कॉलम, ड्रॉप कॉलम, ड्रॉप कॉलम केला आपण इथे फीज. ठीक आहे. ड्रॉप कॉलम, can't drop fees, check the column if it exists, alter table emp, alter table, एकच मिनिट, so tables emp. Okay. Alter table emp, drop column fees. Alter table emp, drop column fees, can't drop fees, check that column if it exists. Okay. ठीक आहे. आपण काय करू शकतो, डायरेक्टली कॉलम इथून हे करू शकतो, ड्रॉप टेबल म्हणजे डायरेक्ट डिलीट करू शकतो टेबल. ठीक आहे. सो ड्रॉप टेबल आणि टेबलचं नाव ईएमपी. ठीक आहे. तर इथे बघा, इथे ईएमपी आहे, ईएमपी 1 आहे. ठीक आहे. इथून डायरेक्टली आपण ते टेबल डिलीट करू शकतो. तर बघा इथे जर का आपण बघितलं तर लेफ्ट साईडला बघा ईएमपी होता, ईएमपी डिलीट झाला. आता परत ईएमपी 1 आहे. ओके. मी जर का गेलो इथे परत ईएमपी 1 केला आपण, इकडे बघा, लक्ष द्या इकडे लेफ्ट साईडला ईएमपी 1 आता इथून परत डिलीट होऊन जाईल, म्हणजे पूर्ण टेबलच आपण तिथून डिलीट करू शकतो. ठीक आहे. बघा तिथून टेबल पूर्ण डिलीट झाला. ठीक आहे. यानंतर ट्रंकेट आहे आपल्याकडे. आता स्टुडंट एक्युअल मध्ये आपल्याला बघायचं आहे पहिले की काय डेटा आहे. सो सिलेक्ट, आपल्याला जर का ट्रंकेट बघायचं असेल तर पहिले बघावं लागेल त्या स्टुडंट एक्युअल मध्ये काय डेटा आहे. ठीक आहे. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट, स्टुडंट एक्युअल. ओके. तर बघा अनिकेत आहे, जावास्क्रिप्ट आहे, 11 आहे आणि हा सर्व डेटा आहे. ठीक आहे. आता मला टेबल्सचं जे स्ट्रक्चर आहे, टेबलचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आय डी, नेम, सब्जेक्ट, रोल नंबर, मोबाईल नंबर, हे स्ट्रक्चर जसंच्या तसं राहील. ठीक आहे. परंतु मला या टेबलमधला जो डेटा आहे, ऑल डेटा मला जर का डिलीट करायचा असेल, त्याच्यासाठी आहे आपल्याकडे ट्रंकेट. ठीक आहे. तर कसं करू शकतो आपण, ट्रंकेट, ट्रंकेट
टेबल आणि टेबलचा नेम, ट्रंकेट टेबल स्टुडंट AQL. ओके, ठीक आहे, क्वेरी हिट झाली आहे. परत आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि बघावं लागेल ते डिलीट झालं की नाही. ठीक आहे, तर बघा, अनिकेत ही हा जो रो होता त्याचे जे रेकॉर्ड होते ते डिलीट झाले. तर ID, नेम, सब्जेक्ट, मोबाईल, रोल नंबर, मोबाईल नंबर, म्हणजे स्ट्रक्चर जसंच्या तसं राहील, फक्त त्याच्यामधील जो रोज आहेत, ठीक आहे, ते तिथे डिलीट होऊन जाईल. ट्रंकेट आणि ड्रॉपने काय करू शकतो आपण, डायरेक्ट पूर्ण टेबलच तिथे ड्रॉप करू शकतो. ठीक आहे. अल्टरने काय करू शकतो, यूज टू मॉडिफाय एक्झिस्टिंग टेबल स्ट्रक्चर, ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो, कॉलममध्ये चेंज करू शकतो, हे बघितलं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडिफायने काय करू शकतो, मॉडिफायने करू शकतो आपण यूज टू मॉडिफाय टेबल कॉलम्स. ओके, त्यानंतर ड्रॉपने काय करू शकतो आपण, ड्रॉप इज यूज टू डिलीट टेबल फ्रॉम डेटा बेसिस. ओके, त्यानंतर ट्रंकेटने काय करू शकतो, ट्रंकेट ट्रंकेट इज यूज टू रिमूव ऑल records from table, but it skip it skips टेबल स्ट्रक्चर, म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर तिथून डिलीट होणार नाही. ओके, टेबलच्या स्ट्रक्चरला ते तिथून स्किप करा, टेबल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. काही डाऊट आहे DDL मध्ये? हॅलो. ओके, आता आपल्याकडे DML आहे. ठीक आहे, DML मध्ये आपण इन्सर्टची क्वेरी ऑलरेडी बघितलेली आहे. ओके, बघा, DML डेटा मॅनिपुलेशन, डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज. ओके, त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट, आता बघा इथे इन्सर्ट आहे. ओके, इन्सर्ट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, इन्सर्ट आपण 2 रेकॉर्ड ऍड कसे करायचे ते पण बघितलंय. ठीक आहे. ओके, आता आपल्याला बघायचं इथे अपडेट. ठीक आहे, DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये, DML मध्ये आपल्याला बघायचं अपडेट. तर सेकंड घेऊया आपण, अपडेट. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये चेंजेस करून घ्या. ठीक आहे, तुम्ही गुगलहून बी नोट्स काढला तरी चालते, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. पण हे खूप शॉर्टमध्ये आहे आणि जेवढं पाहिजे तेवढंच आहे. ठीक आहे, यूज टू मॉडिफाय एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स. ओके, एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स इन टेबल. ओके, ठीक आहे. काय करू शकतो आपण, आपल्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड्स आहेत, जे एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स आहेत, ते आपण इथे चेंज करू शकतो. आता इथे इव्हिनिंग बॅचेस मध्येच आहे ना, मी परत काय करतो, इथे एक रेकॉर्ड ऍड करतो. ठीक आहे, इथे एंटर इन्सर्ट केलेलं आहे ना इव्हिनिंग बॅचेस मध्ये. ओके, आता इव्हिनिंग बॅचेस मध्ये मी वन, अनिकेत आणि जावास्क्रिप्ट हे रेकॉर्ड परत इथे ऍड करतो. ओके, एक केलं,
परत इथे आय डी सेकंड घेऊया. नेम इथे काय नेम आहे त्याचा? तेजस आहे. ओके. तेजस. तेजस घेऊया. सब्जेक्ट अँगुलर घेऊया आपण. अँगुलर परत ऍड झालंय. थर्ड इथे आपण थर्ड घेऊया. नेम चेंज करूया फक्त. स्वाती आहे. ठीक आहे. इथे स्वाती घेऊया आणि इथे सब्जेक्ट चेंज करून टाकू. इथे आपण रिॲक्ट करू. ओके. रिॲक्ट. ठीक आहे. 3 रेकॉर्ड ऍड झाले. इथे परत चेक करून घेऊया ऍड झाले की नाही तर. ओके. अनिकेत अनिकेत 2 वेळेस झाले. ओके, काय प्रॉब्लेम आहे? आय थिंक 2 वेळेस क्वेरी हिट झाली की माझ्याकडनं. अनिकेत आलाय. तेजस आलाय. स्वाती आलाय. ओके. ठीक आहे. सब्जेक्ट चेंज आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? हे तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही सांगितलं नाही. ठीक आहे. आता अपडेटची क्वेरी बघायची आपल्याला. सो अपडेट डीएमएल मध्ये अपडेटची क्वेरी बघायची बरं का. मी सांगितलं इथं काय सांगितलंय. अपडेट इज यूज टू मॉडिफाय एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स इन टेबल. म्हणजे रेकॉर्ड्सला मॉडिफाय करतो आपण आता. पहिले स्ट्रक्चरला मॉडिफाय करत होतो डीडीएल मध्ये अल्टरनं यूज करून. आता अपडेट करतोय परंतु रेकॉर्ड्स अपडेट करतोय. ठीक आहे. अपडेट आणि अपडेट करूया आपण. आता कोणाला अपडेट करायचं हे लक्षात घ्या. तर इव्हिनिंग बॅच मध्ये इव्हिनिंग बॅचेस कोणाला अपडेट करायचे? या टेबलला अपडेट इव्हिनिंग बॅच टेबल. इव्हिनिंग बॅचेस टेबल. आणि काय करायचं? सेट करायचं. बघा, सेट करायचंय. काय सेट करायचं? सब्जेक्ट सेट करायचा आपल्याला समजा. ठीक आहे. सो सब्जेक्ट इथे सब्जेक्ट आहे स्ट्रक्चर मध्ये. सब्जेक्ट सब्जेक्ट करूया आपण इथे. सब्जेक्ट करूया जावा. ठीक आहे. सब्जेक्ट जावा. सब्जेक्ट इज इक्वल टू लिहितं. सब्जेक्ट इज इक्वल टू जावा. व्हेअर आय डी इज इक्वल टू अनिकेतची करूया आपण. व्हेअर आय डी इज इक्वल टू 1. या तेजसची करूया. व्हेअर आय डी इज इक्वल टू 2. ठीक आहे. परत सिलेक्ट asterisk फ्रॉम इव्हिनिंग बॅचेस. ओके. जर आम्ही हिट केला तर बघा. सॉरी, 3 नाही झाला का इथे? पण इथं तर झालंय ना. फ्रॉम इव्हिनिंग बॅचेस. परत एकदा मी अपडेट इव्हिनिंग बॅचेस. सेट सब्जेक्ट इज इक्वल्स टू जावा. वेअर आय डी इज इक्वल्स टू 2. ओके. You are using SAP update and you try to update the table without काय? SAP use केल्यानंतर update. So even just set subject is equals to here ID is equals to 2. नुसतं काही म्हणून द्यायला पाहिजे.
ओके. SUV JCB. Okay. Update. Like this, right? Subject equals to Java here. I do the without a here that uses a key column to disable set mode. Toggle the option in preferences to editor and reconnect. Here ID is equals to बरोबर आहे. आपल्या क्वेरी मध्ये काही चुकी नाहीये. एकच मिनिट द्या.